शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या गावांमध्ये अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले। अनंत चतुर्थी निमित्ताने शक्तीपीठाचं प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठाचे गाठोडे बनवत गणेश मूर्ती विसर्जन प्रमाणे गावातून मिरवणूक काढली। त्यानंतर दगडाची पूजा करत शासनाचा निषेध नोंदवत शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। ते पत्रादेवी असा असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आमची शेतकरी संघर्ष समिती गेले 1.5 वर्ष संघर्ष करत आहे, पण शासनाचं आडमुठं धोरण काही कमी व्हायचं चिन्ह दिसत नाहीत। अगदी शेत जमिनीतून आपण सर्व अधिकाऱ्यांना हाकलून लावलेला आहे आणि आत्ता सध्याच्या घडीला मोठ्या मुलांना किंवा युवा वर्गाला नोकऱ्या नाहीत, त्यांच्या उपजीविकेचं साधन कुठलं नाही। असं असताना आहे ती जमीन आहे त्या शेतकऱ्याला भूमिहीन करून हे शासन काय साध्य करू इच्छित आहे हे समजायला मार्ग नाही। इथून पुढे सुद्धा आमचा हा संघर्ष कायमस्वरूपी चालू राहील, अगदी रक्ताचा थेंब सांडोपर्यंत। जरी ही झालं तर आम्ही मागं हटणार नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडू। पासून नागपूर गोवा शेतकरी संघर्ष समितीचा लढा चालूच आहे, परंतु तो आता एकदम तीव्र स्वरूपात होतोय। सरकारनं लक्षात घ्यावं, शक्तीपीठ हा महामार्ग आम्हाला मुळात नकोच आहे। तुमची नुकसान भरपाईची आम्हाला काहीही गरज नाही। तो लढा हाणून पाडण्यासाठी वेळोवेळी 3-4 वेळा तुमच्या गावातील जे तुमच्या अधिकारी आले त्यांना आम्ही हाकलून लावलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जर का ते अधिकारी आले तर त्यांना रानातून हाकलूनच लावलं जाईल आणि शक्तीपीठाचं आज विसर्जन केले। जर का शक्तीपीठाचं जर का तुम्ही कॅन्सल नाही केलं तर पुढचं विसर्जन हे राज्य सरकारचं असेल, हे या संघर्ष समितीचा प्रवक्ता या नात्याने मी आज जाहीर करतो। अशा पद्धतीने प्रखर भूमिका इथल्या बाधित शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाडण्याचं जे काही घाट घातलेला आहे, जो शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादला जातोय, ते आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भ्रष्टाचाराचं गटुडं या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आगरी नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय। येणाऱ्या काळामध्ये जर मोजणीसाठी अधिकारी येतील तर त्यांचं सुद्धा आम्ही विसर्जन करू। तुमच्या डोक्यातून शक्तीपीठ महामार्ग हा तातडीने विसर्जन करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्दच करावा। तो करणार नसाल तर तुम्हाला रद्द करायला बाधित शेतकरी बायका पोरासकट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला नक्कीच भाग पाडणार, एवढंच या ठिकाणाने बोलतो।